भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी 5:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधान परिषद राज्यसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, तर फडणवीस केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर शिक्कामोर्तब आज होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शिवाजी, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यसभेच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिलेक्शन कमिटीमध्ये असलेले इतर नेते देखील उपस्थित असणार आहेत। साधारण 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडते। त्यामध्ये विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे। बैठकीला केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर जे कमिटीचे सदस्य आहेत ते देखील उपस्थित असणार आहेत आणि याच बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अनेक वेळा असं असतं की विधान परिषदेच्या नावांसंदर्भामध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत नसते, मात्र आज पहिल्यांदाच असं आपल्याला पाहायला मिळत आहे की विधान परिषदेसोबतच राज्यसभेच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे उमेदवारांच्या नावाची। त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं असून यामध्ये खऱ्या अर्थानं भाजपच्या वाट्याला 10 जागा येतात की 11 जागा येतात विधान परिषदेच्या हे देखील समोर येणार आहे। त्यामुळे आज विधान परिषदेची यादी देखील या बैठकीनंतर तात्काळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी शिवाजी।